स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत धामणगाव रेल्वे तालुक्यातील गिरोली गावातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे। पुलगावकडे जाणाऱ्या एकमेव मुख्य रस्त्याची झालेली दयनीय अवस्था आणि प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी स्वातंत्र्य दिनी रास्ता रोको आंदोलन पुकारले आहे। जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही आणि मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी केला आहे। गिरोली गावातून पुलगावकडे जाणारा हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे। याच मार्गावरून नागरिकांना दवाखाना, शाळा, बँक, बाजारपेठ आणि शेतीच्या कामासाठी दैनिक स्वरूपात ये-जा करावी लागते। सध्या या रस्त्याची पुरती वाट लागली असून रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे। खराब रस्त्यामुळे वाहन चालक व नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत असून या मार्गावर वारंवार छोटे मोठे अपघात होत आहेत। यामुळे प्रवाशांच्या आणि ग्रामस्थांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे। देशाला स्वातंत्र्य मिळून 8 दशके उलटली तरी गिरोली गावात एसटी महामंडळाची लाल परी पोहोचलेली नाही। रस्त्याच्या दुरावस्थेमुळे बस सेवा सुरू होण्यात अडथळा येत असल्याची खंत गावकऱ्यांनी व्यक्त केली। रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ग्रामपंचायतीमार्फत प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही। तुझी काय समस्या आहे की आज रस्ता रोको आंदोलन करावं लागलं? रस्ता झाला पाहिजे कारण का आम्हाला शाळेत जायला लागतं, तो प्रॉब्लेम आहे गाडीची। प्रॉब्लेम आहे बेटा, आज 15 ऑगस्ट आहे, स्वतंत्रता दिवस आहे आणि आजच्या दिवशी तुम्ही रस्ता रोको अशी एवढी मोठी समस्या निर्माण झाली का? किती दिवस झाले आमचा किती रोड खराब आहे, कसं करावं आम्ही मग याची? तर तुम्ही इथचे आमदार खासदार यांना निवेदन नाही दिलं का बेटा? लक्षच नाही देत ना। लक्ष देत नाही? आता सध्या बोलणं झालं का? हा बोलणं झालं। काय म्हणे येते? हा उद्या आहे तू म्हणे, मग आम्ही आज इथे कायच्यासाठी आलो? बरं बेटा, बरोबर आहे, तुमचं म्हणणं अगदी खरं आहे। पण मला एक सांगा, आता हे मार्गासाठी तुम्ही आंदोलन केलेलं आहे, आज 15 ऑगस्ट तुम्ही आंदोलन पुकारलंय, जर उद्याचं तुम्हाला त्यांनी आश्वासन दिला तर तुम्ही आज उठणार का? नाही, म्हणजे आजच त्यांनी यायला पाहिजे तरच तुम्ही उठणार? इथून बोलून जा ना माझं। लावून ना रे। होत नाही, होत नाही। भारत माता की वंदे वंदे। गिरोली पुलगाव रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी। रस्त्यावरील जीवघेणे खड्डे तातडीने बुजवण्यात यावेत। वारंवार होणारे अपघात आणि जीवितास निर्माण झालेला धोका दूर करावा। गिरोली गावासाठी एसटी बस सेवा लवकरात लवकर सुरू करावी। ग्रामस्थांच्या निवेदनांची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने कार्यवाही करावी अशा प्रमुख मागण्या करण्यात आल्या। गेल्या 15 वर्षापासून आमच्या रस्त्याची अत्यंत दयनीय आणि दुर्व्यवस्था पाहायला सर्वांना मिळत आहे। या रस्त्याने हा रस्ता एक आमच्या मुख्य बाजारपेठेला जाणारा एकमेव रस्ता आहे। याच रस्त्याने आमच्या गावातील शेकडो शाळकरी विद्यार्थी, अनेक रुग्ण जे रोज मजुरी करण्याच्या उद्देशाने जे पुलगावला जाणं येणं करतात आणि अनेक शेतकरी बांधव असेल, मजूर वर्ग असेल, यांच्या सुविधेसाठी फक्त एकमेव रस्ता आमचा गिरोली ते राज्य महामार्गाला मिळणारा गिरोली फाटा हा 1.5 किलोमीटरचा रस्ता आहे। 2001 साली प्रधानमंत्री सडक योजनेअंतर्गत या रस्त्याचं काम झालं होतं। त्यानंतर 5 वर्ष त्याची देखभाल दुरुस्ती आणि 5 वर्ष त्यांनी अधिकचा समय घेऊन म्हणजे 2011 ते 12 पर्यंत हा रस्ता प्रधानमंत्री सडक योजने अंतर्गत होता। त्यानंतर त्यांनी हँडओव्हर करून तो रस्ता जिल्हा परिषदला दिला। जिल्हा परिषदचे सेवक साहेब यांना वारंवार या रस्त्याबाबत निवेदन देण्यात आले, परंतु गेल्या 15 वर्षापासून या रस्त्याकडे कोणताही अधिकारी किंवा शासकीय प्रशासकीय अधिकारी कोणीही येत नाहीये किंवा त्या रस्त्याची पाहणी करत नाहीये। आमच्या संपूर्ण गाववाल्याचा संतप्त असा आरोप आहे की प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून आमचा हा रस्ता गेल्या 15 वर्षापासून खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डा असल्याचं चित्र आता आपण सर्वजण पाहायला मिळत आहे। मी समस्त गावकऱ्याच्या सोबतीने आणि समस्त गावकऱ्याच्या पाठिंब्याने अशी प्रशासनाला
शासनाला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब या रस्त्यात गेल्या 8-10 दिवसापासून आम्ही जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे बांधकाम अधिकारी यांना निवेदन दिले आहेत. सन्माननीय खासदार साहेब, सन्माननीय आमदार साहेब यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. परंतु गेल्या 8-10 दिवसात जिल्हा परिषदचे अधिकारी आणि पंतप्रधान सडक योजनेचे अधिकारी हे सातत्याने पाठपुरावा करून दररोज गावाला भेटी देऊन रस्त्याची पाहणी करत आहे. कोणता लोकप्रतिनिधी तुमच्याकडे आला आहे का आता भेटीसाठी? अजूनपर्यंत कोणताही प्रतिनिधी आमच्या भेटीला किंवा आमच्या समस्या जाणून घ्यायला आलेला नाही. अगर नाही आला तर तुमची पुढची काय योजना आहे? आजच्या ज्या आंदोलनाच्या माध्यमातून मी सर्व लोकप्रतिनिधींना एक गंभीर इशारा देतो की आता जर आमच्या या आंदोलनाला भेट देऊन आम्हाला विश्वासपूर्वक जे आश्वासन दिलं नाही किंवा आम्हाला लेखी आश्वासन दिलं नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन गिरोलीवासी करण्याच्या तयारीत आहे. या गंभीर प्रश्नांची तातडीने दखल घेऊन खासदार अमर काळे आणि आमदार प्रताप अडसड यांनी संबंधित विभागाला रस्ता दुरुस्तीचे त्वरित आदेश द्यावेत अशी आग्रही मागणी गिरोली येथील त्रस्त ग्रामस्थांनी केली आहे. आता या आंदोलनाची प्रशासन व राज्यकर्ते कशी दखल घेतात याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे. आंदोलन करायला लागलं म्हणजे का आता विषय कसा आहे बाकीचा की इथली बस सेवा बंद झालेली आहे. त्याच्यामुळे ते कसं आहे का त्यांनी सांगितलं की बा आमचं रोड बरोबर नसल्यामुळे मग ती बस सेवा आपल्याला चालू करायची विद्यार्थ्यांसाठी. त्याच्याकरता रोड पहिले कम्प्लीट करून देतो. आपण ते एस्टिमेट केलेला आहे. तो रोड लवकर होऊन झाला बस सेवा चालू होऊन जाईल. नाही ते तुमचं म्हणणं अगदी खरं आहे साहेब की तुम्ही म्हणता की रोडचा एस्टिमेट झालेला आहे. जेव्हा नाकाचा वरत पाणी येते तेव्हाच कोणीतरी आंदोलनाची भूमिका घेते. या मुलांनी आज 15 ऑगस्टच्या दिवशी आंदोलन करणं म्हणजे हे दुर्भाग्य नाही का देशाचं? आणि तुम्ही इथे तुमच्या आमदाराचे जे प्रतिनिधी तुम्ही म्हणून आले तर तुमच्या आमदाराचं कर्तव्य नाही का सध्या इथे आले पाहिजे त्यांनी आणि या विद्यार्थ्यांची मागणी मान्य करायला पाहिजे? बरोबर आहे तुमचं बाकीचं हे आमदार साहेबांना आलं पाहिजे. पण विषय असा होता की आज 15 ऑगस्टच्या कार्यक्रमात तुम्हाला माहिती बाकीचं ते ठरलेले होते आणि निमकर आपल्याला त्यांचे आता माहिती झालेले बाकीचे विषय ते तिकडे गेलेले होते तिकडे त्या याच्यासाठी. आणि आमदार साहेब येणारच आहे म्हणजे असं नाही बा येणार होते नव्हते तुम्ही जे म्हणाले तसा विषय नाही आहे. आणि विषय तुम्हाला सांगतो की आपणच फक्त मतदारसंघामध्ये आतापर्यंत 4,500 रोडची कामं केलेली. आणि विषय कसा राहते की हा रोड जो राहिलेला आहे याच्यातला तर आताच आपलं आष्ट्याचंही काम झालेलं आहे, चिंचोलीचंही काम झालेलं आहे. आणि कसं आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्या पत्रकार मंडळीला एका पाठीमागे एक काम होत असते. तुम्ही समजा पंक्तीला बसलेले आहे तर एका पत्रावर लाडू दिला तर लाडू नंतर काय एकाच आपण सगळ्या पत्रावर टाकतो का? असं टाकत आपल्याला चालावं. नाही एकदम बरोबर आहे तुमचं. मी ते सांगतो तुम्हाला का आता ह्या रोड आपल्या याच्या दुसऱ्या याच्यामध्ये आपण टाकला होता परंतु संख्येच्या अभावी तो कॅन्सल झाला. लोकसंख्या याच्यामध्ये होती ती तर त्याच्यामुळे आपण त्याच्यात टाकूनच गेलो त्या फंडामध्ये. तर ह्या दुसऱ्या फंडामधून आता आपण जो सँक्शन करून आलेलो इस्टिमेट गेलेला आहे तर ते आता दादांनी सांगितलेलं आहे की मी पुस्तक केलेलं आहे तिथं इस्टिमेटही गेलेलं आहे. ते सँक्शन झाल्याबद्दल हा रोड लगेच सुरतमध्ये फर्स्ट प्रायोरिटीवरती हा रोड चालू होणार. ठीक आहे म्हणतो दादा मला एक सांगा तुम्ही म्हटलं की आपण पंक्तीमध्ये बसतो आणि लाडू तुम्ही खूप उदाहरण दिले. मला सांगा तुम्ही एवढे कामं केलं ते कामं लोकप्रतिनिधीचे कामच असतात. त्यातला काही महत्वाचं तुम्ही काम केला त्यातला भाग नाही. परंतु आज मुलं 15 ऑगस्टच्या दिवशी बसते हे शोकांतिका नाही तर अजून काय आहे? नाही तुम्ही मी काय म्हणतो त्याला एकदम 15 ऑगस्ट तुम्ही असं बसू नका. 15 ऑगस्टचा दिवस होता हे बा कोणत्याही दिवशी राहिला तरी ते काम करावंच लागणार आहे तुम्हाला. जसं तुम्ही म्हणून राहिले लोक 15 ऑगस्टचा दिवस आहे असा दिवस नका धरू तुम्ही. मी काय म्हणतो सगळे दिवस आपलेच आहे पूर्ण आपण भारत देशाचे सगळे भारतवासी आहे. विषय कसा आहे का आता एखादी आवाज उचलत असेल तर आज त्यांनी तो क्षण शोधला आणि त्यांनी तो आवाज उचलला. तो आवाज आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याचं निराकरण करण्याचं काम लोकप्रतिनिधीचं आहे आणि ते आपण करून राहिलेलं आहे. त्याच्यामुळे आता येणार आहे का? आता येणार आहे का? किती वेळात येणार आहे साहेब प्रताप आमदार साहेब? ते तुम्ही ते साहेबांना विचारतो बाकीचं आलो. मी कसं म्हणून आलो तुम्हाला तुम्ही एक ऐका गोष्ट लोक प्रतिनिधी जर आलेला आहे तुमच्या इथे पहिलेच पोहोचलेला आहे तर तुम्ही हे किती पाहिजे तेच पाहिजे मला हेच पाहिजे असं नाही आहे. तुमचं उद्दिष्ट काय आहे ते मला सांगा. तुम्हाला उद्दिष्ट काय पाहिजे? उद्दिष्ट तुम्हाला रोड पाहिजे आहे तर रोड बद्दलच आपण बोलूया. रोड हा आपण त्यांना शब्द दिला त्यांना इस्टिमेट टाकलेला आहे सगळ्यांच्या व्हॉट्सअपवरती आपण आणि ते दिलेलं आहे. त्यांनी जसं निवेदन दिल्यानंतर प्रोसेस सुद्धा आपण चालू केलेली आहे. परंतु काही गोष्टीसाठी जो कालावधी लागतो तो लागणारच असतो. जसं मी त्यांना आता आमच्या अंकुश भाऊ इथे डगवारचे जी आहे बाकी सगळे मंडळी आहे चांगले सगळ्यासोबत पुऱ्या गावासोबत माझ्या समज चांगले. विषय कसा आहे का 100% आपल्याला काम करायचं राहिलं तर तसं राहते. तुमचं इस्टिमेटचा टाइम राहिलं तुमचा बाकीचा तुमचा पॉईंट बटवर काम चालत नसतो. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. साड़ियों की नई डिजाइन देखो यहीं से लाएंगे. श्रद्धा फैमिली शॉपिंग में जाएंगे हम सभी. लेडीज जेंट्स बच्चों की हर फैशन लाएंगे सभी.
फैशन के सफर में आप भी आगे ही आगे बढ़ते चलिए, क्योंकि बिजीलैंड का सबसे बड़ा आलीशान भव्य शोरूम श्रद्धा फैमिली शॉपिंग एंड मॉल, बिजीलैंड कॉम्प्लेक्स, नांदगांव पेठ, अमरावती।